मित्रांनो, आज आपण विस्कॉसिटी म्हणजे काय ते बघणार आहोत. तर विस्कॉसिटी बऱ्याच वेळेला तुम्ही एखादा ऑइल किंवा वॉटर यांच्यामध्ये जर तुलना केली आणि एखाद्या पोरमधून किंवा फनेल असेल तर फनेलमधून जर का आपण ग्लासचं फनेल असेल त्यातून जर का आपण वॉटर टाकलं आणि नंतर ऑइल टाकलं तर आपल्याला असं दिसून येतं की वॉटर फ्लोज रॅपिडली अँड ऑइल फ्लोज स्लोली. इज इट राईट? मग जसं हनी जरी घेतलं आपलं सिरप किंवा हनी ते सुद्धा स्लो जाणार ॲज कम्पेअर टू वॉटर अँड दिस इज ड्यू टू द friction, fluid friction, and this fluid friction produces some lines which opposes the relative motion, and that relative motion is the property of a fluid, and that property is known as a viscosity. So viscosity is defined as like this: when we pour water from a glass it flows freely and quickly, but when we pour syrup or honey it flows slowly and sticks to the container. The difference is due to fluid friction. This is due to fluid friction, and this friction is both within the fluid itself and between the fluid and its surrounding, and this property of fluid is called a viscosity. So viscosity is nothing but the property by virtue of which there is a opposition between the relative motion within the fluid is known as a viscosity. Clear? So viscosity is clear. So viscosity, this is a property by virtue of which of a fluid friction relative motion which opposes the relative motion within the fluid is known as a viscosity, and for this we have given these examples. Okay, just like in some part if you see the viscous flow like this, in this viscous flows the lines, viscous lines here, lines of flow, they are having a different types, different velocities, and in this case the velocity is same. It means that there is a relative motion and there is no relative motion, directly it flows. Just like river, this picture already seen to somewhere here, आपण बघितलंय मागे. आणि याच्यामध्ये काय होतंय की ज्या वेळेला आता हे नदीचा फ्लो जर तुम्ही बघितला ह्या केसमध्ये तर इथं फास्ट आहे आणि नंतर इथं स्लो आहे, म्हणजे ह्या ठिकाणी देर इज अ रिलेटिव्ह मोशन अँड दॅट रिलेटिव्ह मोशन इज नथिंग बट द विस्कॉसिटी. म्हणजे काही पार्टला रिव्हरला जे फास्टर असतं आणि काही ठिकाणी स्लो असतं, तर ह्या दोन्ही केसमध्ये जिथं स्लो येतं तिथं विस्कॉसिटी त्याची जास्त असते, म्हणजे रिलेटिव्ह मोशन. जसं आपण फ्रिक्शन बघितलं तर फ्रिक्शनमध्ये काय बघितलं आपण की कोणत्याही दोन सबस्टन्समध्ये फ्रिक्शन होतं वेन दे आर इन मुव्हिंग पार्ट. सिमिलरली फ्लुइडमध्ये सुद्धा सेम पार्ट प्लेस दिस विस्कॉसिटी ड्यू टू दिस फ्लुइड फ्रिक्शन. सो फ्लुइड फ्रिक्शन इज नथिंग बट विस्कॉसिटी. जस्ट रिमेंबर. ओके, क्लिअर दिस? काही अडचण याच्यामध्ये? आता आपण विस्कॉसिटी इज दॅट प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ विच द रिलेटिव्ह मोशन बिटवीन डिफरंट लेअर ऑफ अ फ्लुइड एक्सपिरियन्स अ ड्रॅगिंग फोर्स. हा ड्रॅगिंग फोर्स काय, तर तुम्ही जर का बघितलं की त्याला दिस फोर्स इज ऑल्सो नोन ॲज विस्कस ड्रॅग. आता ज्या वेळेला तुम्ही ही डायग्रॅम बघा, यामध्ये इथं फ्लो कमी आहे, इथं जास्त आहे, म्हणजे ॲज डिस्टन्स इन्क्रीजेस फ्रॉम द बॉटम लेअर व्हेलॉसिटी इज इन्क्रीजेस. इज इट राईट? अँड दिस इज ड्यू टू द फ्रिक्शन, रिलेटिव्ह मोशन बिटवीन द फ्रिक्शन, अँड दे अपोज द फोर्स, अँड दॅट फोर्स इज नथिंग बट विस्कस ड्रॅग. त्याला काय म्हणायचं? विस्कस ड्रॅग म्हणायचं. सो इफ यू कन्सिडर दिस व्हेलॉसिटी व्ही, सो अप्पर having a velocity higher, so v plus dv and v minus dv. Suppose this is x distance, x minus dx. So as distance increases, velocity is increases. So the rate of change of velocity with distance measure from the stationary layer, हा stationary layer आहे खालचा, is called a velocity gradient. काय म्हणायचं त्याला? velocity gradient म्हणायचं. क्लिअर? म्हणजे विस्कस ड्रॅग हा जो काही फोर्स आहे तो शॉर्ट रेंज फोर्स आहे, मॉलिक्युलर कोहेसिव्ह फोर्स आहे, आणि तो
म्हणजे गॅसमध्ये असेल तर गॅसमधला सुद्धा इज ड्यू टू द कोलिजन बिटवीन फास्ट मुव्हिंग मॉलिक्यूल. म्हणजेच ह्या दोन्हीमध्ये लिक्विड आणि गॅसेसमध्ये जोपर्यंत रिलेटिव्ह मोशन आहे तोपर्यंत तो विस्कस फोर्स जो आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलॉसिटी ग्रेडियंट. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रिलेटिव्ह वेलॉसिटी अँड दिस टर्बुलंट फ्लो असेल किंवा विस्कस ड्रॅग्स असेल ते इन्क्रीज रॅपिडली इज नॉट प्रोपोर्शनल टू द रिलेटिव्ह वेलॉसिटी. म्हणजे टर्बुलंट फ्लो आणि विस्कस ड्रॅग फक्त कशामध्ये की ज्या वेळेला हा स्ट्रीमलाईन फ्लो असेल त्या ठिकाणी जो रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी आहे विथ डिस्टन्स इज मेजर फ्रॉम अ स्टेशनरी लेअर, त्याला आपण काय म्हणायचं वेलॉसिटी ग्रेडियंट. आणि वेलॉसिटी ह्या दोन्ही केसमध्ये समजा लिक्विड आणि गॅस असेल तर रिलेटिव्ह जी काही व्हेलॉसिटी आहे ते स्मॉल असते आणि विस्कस ड्रॅग म्हणजे फोर्स हा काय असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. इज इट राईट? नाव लेट अस सी व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. त्याला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी सुद्धा म्हणतात. मग काय हा न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी फॉर स्ट्रीमलाईन? विस्कस फोर्स ॲक्टिंग on any layer is directly proportional to the area of the layer and the velocity gradient. So if you consider this force, that is viscous force, is directly proportional to area and velocity gradient, and the constant of proportionality is replaced by eta a dv by dx. So F is equal to eta a dv by dx. So where eta is a constant called coefficient of viscosity of the fluid. So remember this one, this eta is the constant of proportionality and it is called as the coefficient of viscosity. Okay, then eta can be calculated, coefficient of viscosity. This is equal to F upon A dv by dx. F dv by dx. Is it right? And this is nothing but the expression for eta, and this is defined as the coefficient of viscosity can be defined as force per unit area per unit velocity gradient. Very simple. That is force per unit area per unit velocity gradient, and the SI unit is Newton. आता इथं एक कॅन्सल होईल, एक युनिट मीटर स्क्वेअर आणि मीटरचं म्हणून फक्त मीटर स्क्वेअर राहील कारण याचं मीटर पर सेकंद आहे. सो सेकंड वर जाणार म्हणजे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर इज द युनिट. न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. इज इट राईट? सो क्लिअर इट? काही अडचण आहे का? तर आतापर्यंत आपण फ्लुइडबद्दल बोलतोय. अजूनही आपलं हे चॅप्टर थोडं राहिलेलं आहे. तर ह्या ज्या काही रेग्युलर ॲक्टिव्हिटी आहेत त्या क्लिअर करत चला आणि काही अडचण असेल तर विचारत चला. ओके, थँक्यू.